भिवंडी लोकसभेतील पराभवानंतर कपिल पाटील यांनी सुरू केली जनसंवाद यात्रा। भिवंडी लोकसभेत तब्बल 10 वर्ष खासदार असलेले केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना 2024च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला। या पराभवानंतर भाजपसह महायुतीतील कार्यकर्त्यांमध्ये मरगळ पसरली असतानाच माजी खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी संपूर्ण लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणाऱ्या जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे। भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ केला। ही जनसंवाद यात्रा भिवंडी शहरासोबतच भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड या विधानसभा क्षेत्रात जाणार असून तेथील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्याचे, नव्याने जोश देण्याचे काम या जनसंवाद यात्रेतून केले जाणार असल्याची प्रतिक्रिया कपिल पाटील यांनी दिली आहे। आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा। आपल्याला अपयश का आलं हे भिवंडी शहरातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहित आहे ना। मग जोश कसा आहे तुमचा? अजून पॉवरफुल आहे ना? जोश पॉवरफुल असला पाहिजे। कार्यकर्ता कसा असतो, कार्यकर्त्याची ताकद कशी असते, ते मुरबाड विधानसभेत इतका विरोध असतानाही 28,000चा लीड फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांच्या ताकदीच्यामुळे मिळाला। आणि म्हणून नेत्यापेक्षा कार्यकर्त्याची ताकद ही जास्त असते हे मुरबाडनी दाखवून दिलं। तसं भिवंडी शहराने ही सुद्धा नेत्यांपेक्षा कार्यकर्त्याची आणि पक्षाची ताकद ही जास्त असते, म्हणून 95,000 मतं आपल्याला मिळाली। मी ह्यापूर्वी थोडंसं दुर्लक्ष केलं भिवंडी शहराकडे, आता पूर्ण लक्ष देणार। पूर्वी जेवढ्या ताकदीने तुमच्या पाठीमागे मी उभा असायचो त्याच्या 10 पट जास्त ताकद तुम्हाला मी देणार, तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही। आणि शेलार पासून असं सुरू करणार, प्रत्येक वार्डात जाणार आणि भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवणार। या राज्यामध्ये पुन्हा आपल्याला आपलं सरकार आणायचं आहे आणि आपलं सरकार आणायचं असेल तर दोन्ही आमदार आपल्याला निवडून आणायचे आहेत। पण मी अतिशय जबाबदारीने तुम्हाला सांगतो, देशामध्ये जो फॅक्टर चालला तोच फॅक्टर महाराष्ट्रात चालला। महाराष्ट्रामध्ये अजून त्याच्यात ऍड झाला। काय फॅक्टर चालला? मुस्लिम, दलित, आदिवासी, मराठा। आणि सगळ्यात मोठं फॅक्टर आपल्याकडे काय असेल तर आपले स्वकीय, आपल्या घरातले घरभेदी, हाही फॅक्टर आपल्याकडे चालला। पण माझं आपल्याला आव्हान आहे, ही विधानसभा आपल्याला जिंकायची असेल तर जसा त्यांनी फॅक्टर तयार केला तसंच तुम्हाला फॅक्टर तयार करावा लागेल। आणि फॅक्टर चालूनही आपल्या सगळ्या सहकार्यांनी जर प्रामाणिकपणे काम केलं असतं तरीही आपल्याला हरवण्याची ताकद कोणामध्ये नव्हती। तुम्हाला काय वाटतंय? कपिल पाटलांची हार झाली नाही, तुम्ही मोदीजींच्या विचाराची हार केली आहे। आणि ज्यांनी कोणी ह्याच्यामध्ये योगदान दिलं असेल त्याला जनता माफ करणार नाही। आणि मोदीजींचाही विचार न करणारे काही लोक, आणि मग अशा लोकांना खड्यासारखा बाजूला करून